नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे. महाआवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बारामती तालुक्यातील जे गोविंदबाग, जे पवार साहेबांचे निवासस्थान आहे, या ठिकाणी आहे. या ठिकाणी आज मोठ्या संख्येने इंदापूर तालुक्यातील जे उमेदवार इच्छुक आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, असे उमेदवार आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत. काही कार्यकर्ते आलेलेही पण आहेत. आता हे कार्यकर्त्यांचं येण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे की जसं की इंदापूरमध्ये एक वेगळंच वारं फिरत आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथं उपस्थित आहे आणि त्या उमेदवारांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांनी प्रत्यक्ष त्या अपेक्षा पवार साहेबांकडे मांडणार आहेत आणि आता पवार साहेब काय निर्णय घेणार आहेत, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. तर मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने अनेक उमेदवार, अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी गोविंदबागेच्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चला आपण पाहू की नक्की त्यांच्या इच्छा काय आहेत आणि पवार साहेब त्यांच्या मागण्याबद्दल काय म्हणतात ते. गेल्या महिनाभरापासून या तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या चर्चा अफवा उठत होत्या. हे तुमच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा तुमचा मी बऱ्याचशाच वेळा युट्यूबवर पाहिलेला आहे. आणि या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम मिळाला पाहिजे. साहेबांच्या कानावरती इंदापूर तालुक्याच्या जनतेची, मतदाराची जी खतखत आहे, मनामध्ये खतखत आहे, ते कानावर घालण्यासाठी म्हणून आम्ही आदरणीय साहेबांकडे आलेलो होतो. मग कसं काय कोणाला बी ते की कोणाला तिकीट मिळालं तर आम्ही सगळे एकत्रच काम करणार आहे ना. त्याच पद्धतीने हो कोणाला बी देऊन हो कोणाला देऊ द्या. बरं मग ते आता साहेबांनी म्हणजे सांगितलं आता लवकरात लवकरच होईल निर्णय तर होईलच. हा. मग ते दुसरं हर्षवर्धन पाटलांची चर्चा होती, समजा घेतलं त्यांनी काय असं. बर आता मला स्पष्टच बोलायचंय. 2019 ला मला शब्द दिला होता की 24 ला मला मदत करा, 19 ला तुम्हाला मदत करतो. आज मी बोलतोच. हा बोला. हा, तुम्ही मगापासून विचारलाय की तुम्ही हर्षवर्धन पाटील आलं तर काम करणार का. त्यांनी अगोदर माझं काम करू द्या, मी नंतर त्यांचं काम करतो. असं का? जनता बी तशी म्हणते, मी नाही म्हणत. मी भरणे मामाचं काम केलं, जनता म्हणते की ह्या दोघांनी बी थांबावं. हा, हे दोघं जनता नाही म्हणत असली तर तुम्ही विचारा. तुम्ही आता हे करताय ना, जावा बाजारात, जनता म्हणते का नाही, पण तुम्ही काय करताय की कसं करताय आम्हाला माहित नाही. म्हणजे बघा, सत्याच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे, ही माझं मत आहे. नाही. शेवटी या तालुक्याचा विकास महत्वाचा आहे. या तालुक्यामध्ये किती गोष्टी आहेत सांगा बरं. काम राहिलेले किती गोष्टी आहेत. तुम्ही फक्त झालेल्या गोष्टीचा विचार करताय. आरोग्याच्या सुविधा आहेत चांगल्या प्रकारे तालुक्यामध्ये नाहीत. तालुक्यामधले बंधारे व्यवस्थित आहेत. 22 गावाचा पाण्याचा प्रश्न मिटलाय का. रस्त्याची भांडणं मिटलेली आहेत. तहसीलदार निर्णय देतात का झटपट. याला सांगतो, भक्कामध्ये नेता पाहिजे, रस्त्याचे निर्णय तिथे झाले पाहिजे. किती लोकांची अडवणूक होती या तालुक्यामध्ये, हजारो शेतकऱ्याच्या ठिकाणी अडवणूक होती. ह्याचा कोण विचार करतोय का. तहसीलदार 10 हेलपाटा घालायला लावतात तरी त्यांचे निर्णय देत नाहीत. आज लोकांचा ऊस आळला जातो. हा, बांधाचे प्रश्न आहेत, कोण बांधावर जाऊन मिटवतंय का. हे मिटवले पाहिजेत. हा, पाण्याचे प्रश्न आहेत तालुक्यामध्ये. काल आम्ही निमसाकरला गेलो होतो, तिथं जाऊ, तुम्ही पण होता त्या ठिकाणी, बरेचसेच कार्यकर्ते. त्या ठिकाणी बंधाऱ्याला भगदाड पडलंय. शाळेतली मुलं मुली शेतकरी त्या ठिकाणी जातात, कधी काय घटना घडली सांगता येत नाही. आणि नदीमध्ये पाणी राहत नाही. ह्या बाबतीमध्ये कोण लक्ष द्यायला तयार नाही. शेवटी आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न आहे. अनेक तरुण मुलं या ठिकाणी आहेत. आपली MIDC आहे, ह्या MIDC मध्ये कोणाचा कारभार चालतो हे आम्ही बी अजून तिथं पाऊल ठेवला नाही. ठेवू दे एकदा पाऊल. त्या ठिकाणी कशी तालुक्यातले लोक कामाला लागत नाही ते आम्ही बघतो. हा, आम्ही काय कुठे ह्याच्यात राहणार नाही, पण या तालुक्याला न्याय मिळणाराच आमदार या ठिकाणी झाला पाहिजे. 6 उमेदवार इच्छुक आहेत आपल्याकडे. हा. 6 उमेदवारापैकी जर प्रवीण भाईंना जर तिकीट बसलं समजा, बर, तर सगळे एक दिलाने काम करतील का. तसं आप्पासाहेबाला बसलं, तसं प्रवीण भाईला बसलं तर दोघं आम्ही सारखेच आहे. नात्यागोत्याचं राजकारण नाही बघितलं जाणार. नातेगोत्याचं काय, नातेगोत्याचं राजकारण असेल तर 2014 2009 ही नातेगोत्याचं राजकारण आहे का सांगतो. तेच लोक म्हणतात आम्हाला की आप्पासाहेबांनी आमचं काम केलंय, आम्ही त्यांचं काम ह्यावेळेस 100% करणार. म्हणजे ठीक आहे, आमचं काम करणार. आणि हा तुम्ही काय विषय हे करू नका. शेवटी साहेब हा निर्णय घेणार आहे. त्यामुळे साहेबांच्या निर्णयाला आम्ही साधारणपणे काय सांगाल, तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणून आपण काय साहेबांनी शब्द दिला. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित होता. तालुक्यातील जे गेल्या 2 महिन्यापासून चाललंय
ती परिस्थिती आम्ही सर्व साहेबांना सांगण्यासाठी या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आले होते आणि गेल्या 2 महिन्यामध्ये काही इंदापूर तालुक्यामध्ये विमानाचे बॅनर लागले. नंतर काही गेल्या 15 दिवसामध्ये साहेबांचा फोटो, त्याच्यावर तुतारीचं चिन्ह आणि हर्षवर्धन पाटलाचं काही बॅनर लागलं होतं. गेल्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही पाहताय की आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी नको आजी नको माझी, इंदापूरला हवाय नवीन बाजी, असे काही बॅनर इंदापूर तालुक्यामध्ये लागले आणि जनतेमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं. आणि नक्की चाललंय काय तुमच्या माध्यमातून दुसऱ्या काय आम्ही बातम्या ऐकतो, पण प्रत्यक्ष अजून काय हर्षवर्धन पाटलाचा प्रवेश झालेला नाही. पण लोकांच्या मनामध्ये जी शंका यायला लागली त्या शंकेचं निरसन करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी साहेबांकडे आलो. हजारो कार्यकर्ते आज इंदापूरवरून गोविंद बागेत आले साहेबांना भेटायसाठी. तुम्ही हे हजारो कार्यकर्त्यांचा मॉब नेमका हर्षवर्धन पाटलांना विरोध आहे यासाठी आला का? नाही, आमचा हर्षवर्धन पाटलांना पक्षामध्ये घेण्यासाठी कसल्याही प्रकारचा विरोध नाही, परंतु आज पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत आणि हर्षवर्धन पाटलांनी कालच्या लोकसभेला आदरणीय ताईंच्या विरोधात काम केलेलं आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी पक्षात आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू, पण हर्षवर्धन पाटलांनी 5 वर्ष थांबावं, त्यांनी पुढच्या वेळेस आदरणीय ताईंचं लोकसभेला काम करावं, त्यानंतर जे विधानसभेचं इलेक्शन त्यासाठी त्यांनी दावेदारी करावी, ही एवढीच आमची इच्छा आहे.